लाडकी लेक मग आम्ही नावडते आहोत का? नाही नावडते नाहीये, पण तुम्हाला काय फ्लॅटचं किती नुकसान झालंय तुमचं? नुकसान किती झाल्यापेक्षा नुकसान कोणामुळे झालं ते चौकशी करा आधी. नाही, कोणामुळे झालंय नुकसान? ज्यांनी वेळेवर पाणी सोडलं त्याच्यामुळे झालं. नाही, पण पाणी सोडायचं तुम्हाला कल्पना दिली नव्हती का? अजिबात नव्हती. आणि त्यांनी 88 हे पाणी लेवलला पाणी येईपर्यंत थांबले आणि एकदम सोडलं. पण आधी आणि सोडलं. तुमचा अनुभव का आतापर्यंतचा? हा लवकर उशिरा हे एकदम साठेपर्यंत सोडलं. ते रात्री 3 वाजता सोडलं आणि आम्हाला अंधारात ठेवलं. तुम्हाला कल्पना दिली नाही? अजिबात कल्पना नव्हती. पण हे सगळं चालू असताना तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल काय प्रॉब्लेम फेस करावा लागला? एकदम ॲम्ब्युलन्स येऊन मिळाली, म्हणजे तुम्ही आता पाणी झाले निघायत ना. मग तुमचं संपूर्ण सामान नुकसान झालं असेल? नुकसान झालंय. गादी, उशी, सगळे कपडे, सगळं. मग याची नुकसान भरपाई देण्यासाठी महापालिकेचं कोणी आलं होतं का? नाही, महापालिकेचं आणणार नाही. एकनाथ शिंदेनी याची भरपाई स्वतःच्या पैशात केली पाहिजे. बर, पण मुख्यमंत्री आहेस तू. बरोबर आहे. मग ह्या लोकांना सगळ्या कामाला लावलं. पण हे आता मुंबईत लोक आलेले आहेत तुमच्याकडे कामाला. ठाणे, पनवेल. बापरे. पण तेवढी त्या लोकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काय? त्याच्यापेक्षा या लोकांना काय यावं लागलं याची चौकशी करा. आणि आम्ही इथे सगळे लोक सह्या करून न्यायालयात जाणार आणि सांगणार की तुम्ही चौकशी करा. कारण कुठल्याही खात्यातून चौकशी झाली तर शेवटी पिऊनला शिक्षा होते, अधिकाऱ्याला शिक्षा होत नाही. हा येतो वायझर. पण आता जे म्हणजे ज्यावेळेस दिवशी तुमच्याकडे पूर आला परवा, त्या दिवशी अजिबातच कुठल्याही प्रकारची कल्पना देणार कोणी तुम्हाला? हे जर त्यांनी पाणी दुपारी सोडलं असतं तर इतकी गोंधळ झाला नसता. बर, धन्यवाद.